राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी एक वादग्रस्त असं विधान केलं। ग्रामसेवकाला कानाखाली मारेन अशा पद्धतीचं त्यांचं विधान सध्या समोर येत आहे आणि हा व्हिडिओ रोहित पवार यांनी ट्विट केलेला आहे। तर एका कार्यक्रमाच्या दरम्यान घरकुलाच्या लाभार्थ्यांना आणण्याचं टार्गेट पूर्ण केलं नाही, त्यामुळे बोर्डीकरांनी ग्रामसेवकाला थेट कानाखाली मारण्याची धमकी दिली असंही या व्हिडिओ ट्विट करताना रोहित पवार यांनी म्हटलंय। कोणाचं काम केलं ना, याद राहा की मेघना बोर्डीकरचा शब्द आहे, कानाखाली खाली लागतात, बिलकुल चालणार नाही काय असे नखरे पगार कोण देते? त्यातले चमचेगिरी बिलकुल चालणार नाही। आत्ताच्या आत्ता बडतप करून टाकेल सांगते। चमचेगिरी कोणाची करायची नाही, याद राख। काय इथं कारभार करतो मला माहिती नाही का? उत्तम मी जीव मॅडमला तिथं बोलवलंय, हमाली करायची ना, सोडून दे नोकरी। तर मेघना बोर्डीकर काय म्हणाले आपण ऐकलं आणि या संदर्भामध्ये आता वेगवेगळी चर्चा सुरू झाली आणि यानंतर मेघना बोर्डीकर यांनी या संदर्भात स्पष्टीकरण दिलंय। सर्वसामान्य महिलांना ग्रामसेवक छळत होता म्हणून त्याला समजेल अशी भाषा मी वापरली असं बोर्डीकर म्हणाल्या। अर्धवट व्हिडिओ बघून अर्धवट काही म्हणून राज्याच्या जनतेची दिशाभूल करण्याचा कुणीही प्रयत्न करू नये हे मी बोललीये। लोकांच्यासाठी बोललीये, लोकांच्या समोर बोललीये, त्या जिल्हा परिषदच्या अधिकाऱ्यांच्या समोर बोललीये की तुमचा कर्मचारी चुकतोय आणि तो चुकतोय हे मी त्यांना यापूर्वी सुद्धा वारंवार सांगितलं। मग ज्याला जी भाषा कळते त्या भाषेतच सांगावं लागणार ना। तर मेघना बोर्डीकर यांच्या वक्तव्याची वेगवेगळ्या पद्धतीने आता चर्चा होते, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र मेघना बोर्डीकर यांची पाठराखण केली आहे। मंत्री एखाद्या भाषणामध्ये एखादी गोष्ट कधी कधी गमतीने पण बोलतात। आता प्रत्येक गोष्टीचा जर आपण बाऊ करू लागलो तर हे काही योग्य नाही आहे। माध्यमांना माझी विनंती आहे की काही स्टेटमेंट हे सिरियस असतात आणि ते चुकीचे असतात, पण आता शिरसाट जे बोलले त्याचं इंटेन्शन काही मला चुकीचं वाटत नाही, तरी मी त्यांना सल्ला देईल। मेघनाताईच्या संदर्भात मेघनाताईंशी बोललो, त्यांचं म्हणणं आहे की मी जे काही म्हणाले ते अर्धवट दाखवण्यात येत आहे, की मग अर्धवट त्याच्या संदर्भात माहिती दिली जाते आहे आणि सगळी माहिती मला भेटून ते देणार आहेत। मेघनाताईच्या संदर्भात मेघनाताईंशी बोललो, त्यांचं म्हणणं आहे की मी जे काही म्हणाले ते अर्धवट दाखवण्यात येत आहे, की मग अर्धवट त्याच्या संदर्भात माहिती दिली जाते आहे